पुण्यातल्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा होतोय। विशेष म्हणजे यंदा देवीची पूजा आणि घटस्थापना डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आली। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाला आहे, मात्र यंदा नवरात्रीचा उत्सव हा कोरोनाच्या सावटाखाली असल्यामुळे बऱ्याचशा मंदिरांमध्ये हा साध्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो आहे। मी आता उभा आहे पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात। खरं तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पारंपरिक पूजा आणि रोषणाईसाठी प्रसिद्ध असतं। दरवर्षी या मंदिरामध्ये वेगळ्या पद्धतीची रोषणाई आणि जी पूजा केली जाते, जी घटस्थापना केली जाते, हे पारंपरिक पद्धतीने केलं होतं। यंदा मात्र त्यांनी हे सगळ्याला फुल स्टॉप देऊन हे सगळं साध्या पद्धतीने केलेलं आहे। ही जी पूजा आहे ही पूजा आहे मंदिरातली, ही पारंपरिक पद्धतीची असते। यंदा मात्र ह्या देवीची घटस्थापना आहे हे डॉक्टरांच्या हस्ते या ठिकाणी आज त्यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त आहेत। सर, काय सांगताल, यंदाचा नवरात्र उत्सव हा अगदी तुम्ही साध्या पद्धतीने केलेला आहे? करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आम्ही एकदम साधा उत्सव करतोय आणि आज सकाळीच करोना काळात ज्या डॉक्टर लोकांनी काम केलं, असं एका डॉक्टर पण त्यांच्या हातेने क्षमा उपलेंचवार त्यांच्या हस्ते आम्ही आज घटस्थापना केली। कोरोनाचं संकट आहे ते लवकरात लवकर टाळावं आणि भाविकांना मंदिरं खुले करावे, याही ठिकाणी हा उद्देश किंवा संदेश जाताना या ठिकाणी दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश करमरे, झी मीडिया, पुणे।